सांगवी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी प्रभाग क्रमांक 2 आसरानगरच्या नगरसेविका आफिया नाझ अब्दुल रशीद यांचे पती काजी नाफे यांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त तसेच विमानतळ पोलीस ठाण्याकडे लेखी निवेदन देत संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार सांगवी शिवारातील गट क्रमांक 335, 338, 336, 319, 322, 323, 324, 325, 255 व 258 या जमिनींवर फ्लड झोन, कब्रस्तान किंवा स्मशानभूमीचे आरक्षण असल्याचे सांगून शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे। मात्र नगरविकास विभागाच्या 6 मार्च 2025च्या पत्रानुसार संबंधित गटांवर कोणतीही आरक्षण नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे। आरक्षण आहे असे सांगत वारंवार त्रास देऊन पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी माध्यमांसमोर केला। जो पैसे देतो त्याचा सर्वे नंबर तक्रारीतून वगळला जातो, तर पैसे न देणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली जाते असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। आरक्षणाबाबतची वस्तुस्थिती जाहीर करावी व दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। मी सांगवी येथील शेतकरी असून मी महानगरपालिकेतला शेतकरी आहे। माझी जमिनीवरील आरक्षण उठून बरेच दिवस झालेले आहेत, तरी जे स्वतःला समाजसेवक समजतो, खंडणीखोर नगरसेवक आम्हाला अडचणी आणून आमच्या गटावर तो पैसे मागतो, प्लॉटिंग कशी टाकू शकतो अशा धमक्या देतो, असा आम्हाला तो वेळोवेळी त्रास देतो। तर अशा खंडणीखोर नगरसेवकाला समाजसेवा करण्याचा तर अधिकार नाहीच, पण त्याचं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं आणि आम्हाला प्रशासनानं आणि महानगरपालिकेनं न्याय मिळवून द्यावा ही माझी नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे। आणि असे खंडणीखोर नगरसेवक नगरपालिकेमध्ये समाजाचा विकास काय करू शकणार आहेत? हे फक्त पैसे वसुली करणं आणि यांना जातीमध्ये भांडणं लावणं एवढंच कळतं आहे। त्यासाठी माझ्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की याला अशा खंडणीखोर नगरसेवकाला तात्काळ जर नाही रोखलं तर भविष्यात असे नांदेडला बरेचसे खंडणीखोर तयार होतील आणि माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याला त्रास देतील। त्या नगरसेवकाने आमचे जे विक्री केलेले लोक आहेत त्यांना तो सरळ आम्हाला पैसे मागतो, त्यांना असे का केलं, तसं का केलं, इथं आरक्षण आहे, तिथं आरक्षण आहे। माझ्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसून तो मला म्हणतो की तुमच्या जमिनीवर आरक्षण आहे, इतके लाख द्या, तितके लाख द्या। कुठून द्यायचे पैसे? या लोकांना काय म्हणून द्यायचे? आणि तो का आमच्या नगरच्या वार्डात बी येत नाही, प्रभागात बी येत नाही, फक्त धमक्या देणं आणि पैसे वसुली करणं हा धंदा यांनी धरलेला आहे। तरी प्रशासनाने असे समाजकंटक नगरसेवक तात्काळ बरखास्त करण्यात यावे एवढी माझी महानगरपालिकेला आणि प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। आणि एवढं आमच्यावर प्रशासनाने आम्ही वेळोवेळी महानगरपालिकेला सहकार्य केलेले, सांगवीनं तर भरपूर सहकार्य केलेले आणि या सहकार्याचा मोबदला म्हणून मला न्याय मिळवून द्यावा महानगरपालिकेने एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। मी शेतकरी संतोष पाटील कोकाटे, सांगवीमधील काही दिवसापूर्वी आरक्षण पडलं होतं, मग ते काही काळामध्ये रद्द झालं, तरी पण हे जे नवीन नगरसेवक आलेले आहेत यांना काहीतरी ऑब्जेक्शन नवीनच घ्यायलेत आणि ते नगरसेवक आमच्या वार्डामध्ये नाहीत, पण ते वार्ड क्रमांक 2मध्ये आहेत आणि ही जमीन 3मध्ये आहे। त्याचा अधिकार पण नाही इकडं समजा ऑब्जेक्शन घेण्याचा, तरी पण ते आम्हाला सांगवीच्या शेतकऱ्यांना खूप काही त्रास देत आहेत आणि असे आरक्षण आहे, हे आहे, ते आहे असे वापा करून जे प्लॉटिंग पडलेले आहे त्या प्लॉटिंग विक्री केलेली आहे, काही त्या विक्री घेतलेल्या लोकांना असं काहीतरी गैरसमज करून ते रद्द व्हावं आणि असं शेतकऱ्याचं नुकसान व्हावं म्हणून असे काहीतरी नुकसान म्हणताना पैसे मागणी करणे, हे करणे, असं काही समजा बरंच काही बोलणं करून त्याला तर ओळखतही नाही आमच्या इकडं कोणी पण, मग तरी पण हे ऑब्जेक्शन घेतल्यामुळं आता आम्हाला माहीत झालं की बा हे कोणतरी नगरसेवक आहे आणि ऑब्जेक्शन घेतलं आमच्या इकडं नाफे कोणतरी नवीनच आहे। तक्रार महानगरपालिकेला केली आहे, SP ऑफिसला केलेली आहे, पोलीस स्टेशनला केलेली आहे, सर्वीकडे अर्ज दिलेले आहेत, तरी प्रशासनाने याची लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावे हीच विनंती। तर विषय असा आहे की सांगवी प्रभाग 3मधील काही जमीन जी शेतीच्या कडेला म्हणजे शेतीसाठी करत होते, त्या जमिनीचा व्यवहार झालेला आहे। आमच्या आता सांगवी सगळं आजूबाजूला प्लॉटिंग असल्यामुळं शेतकऱ्याला या ठिकाणी शेती करणं शक्य नाही, त्यामुळं
येथील शेतकरी आमचे बांधव हे या ठिकाणची जमीन विकून बाहेरगावी शेती घेऊन आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यामध्ये आता काही जमिनीचे व्यवहार झालेले आहेत, परंतु जाणीवपूर्वक असं ऐकण्यात आलेलं आहे माझं की प्रभाग 2 काँग्रेस पक्षाच्या नगरसेविकेने या ठिकाणी काहीतरी अर्ज करून या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्यवहार थांबवला जाईल व यातून काहीतरी स्वतःचा आर्थिक फायदा साध्य करण्याचा असा हा हेतू दिसत आहे. परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी गाड्या पाठवून किंवा कुठलेही लोक पाठवून लोकांची गैरसमज निर्माण करू नये. कारण काय आहे की मागील जो DP प्लॅन आहे त्या DP प्लॅनचं आरक्षण रद्द झालेलं आहे. आपण सगळीकडे बातम्या धरलेल्या असाल की DP प्लॅन रद्द झालेला आहे, त्याचा GR पण आलेला आहे. त्याचबरोबर तुकडाबंदी नियम म्हणजे तो पण लागू झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वेठीस धरून त्यांचे व्यवहार थांबवण्यासाठी हे जो प्रकार चाललेला आहे हा ताबडतोब बंद करावा. जर काही अशा घटना जे घडत आहेत त्या थांबवाव्यात. आज रितसर तक्रारी शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे व मनपा प्रशासनाकडे केलेली आहे की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं, आम्हाला न्याय द्यावा. तर मी प्रशासनाला देखील सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून अशा ज्या प्रकार होत आहेत त्या चुकीच्या प्रकाराला आपण ताबडतोब आळा घालावा व शेतकऱ्यावर अन्याय होईल असं कुठलंही पाऊल आपण उचलू नये. आपण जर अशा पद्धतीने वागत असाल तर मी शिवसेना शहर प्रमुख या नात्याने आपणास सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये याचे तीव्र प्रसाद हे आपल्या समोर उमटतील व त्याची दाद मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण शेतकऱ्यासह आम्ही मोर्चा काढू व त्या ठिकाणी धरणे आंदोलन देऊ. आमच्या सांगवी गावाच्या वावरावर आरक्षण उठवलेलं असून या लोकांना आणखी आमच्या वावरावर दादागिरी करून आमच्याकडून पैसे खावा अशी अपेक्षा धरून आमच्या वावरावर यानं आरक्षणचा कायदा टाकला आहे. तर ते आमच्या गावातला नगरसेवक बी नो आणि कोणी बी नो आम्हाला तक्रार द्यायला याचे काही घेणदेण नाही. प्रकरण हे आमच्या शेतीचं आहे. आम्ही शेती विकली, आम्ही शेती विकून आम्ही दुसरीकडे शेती घेतली. आमचं हे जे प्लॉटिंग जे आहे ते आजच्या 2 वर्षाखाली झालेली आहे. ते प्लॉटिंगवर आता यांना आरक्षण आमचं काय म्हणून म्हणते, आमचं नाव बदलाम का करायला शेतकऱ्याचं? आमच्या शेतकऱ्यावर याचं काही आहे का बाकी असली तर यांना आम्हाला येऊन मागाव. विनाकारण रुकवारुकी कशाबद्दल करायला? गट नंबर 323 बाबाराव पुंडलिकराव पाटील कोकाटे सांगवीचा एरिया आहे. डिमांड केली ना साहेब, आमचं वावर विकू देणं आलं, आमचं प्लॉट विकू देणं आलं, आम्हाला परेशान करायला. शेतकऱ्याचे पैसे मागायला याला पैसे खाऊन लालूच लागलेली आहे. दिले शेतकऱ्यांना पैसे त्याचे उडिलेत. आमच्यानं पैसे देणार आम्ही गरीब माणसा, आम्ही कुठून देऊ पैसे? आम्हाला घरी खायला धान्य नाहीत म्हणून आम्ही वावर विकलं. आता प्रशासनानं आम्हाला न्याय दो. आम्ही पुढे व्यवहार केला त्याचा काहीतरी प्रशासनानं आमच्याकडे बघावं. काँग्रेसच्या पार्टीचे नगरसेवक म्हणून आम्हाला काय त्याची ओळख बी नाही. आणखी तरुडचे येतात ते काय आमच्या इथले माणसं बी नव्हत.